लुक ॲट माय गोल्डन ग्लो गाईज. म्हणजे उन्हात तापले होते. सो या. किती मोठा फोड आलाय. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज खूप उशीर झाला आहे मला ऑफिसला पोचायला, कारण लिटरली मेट्रो असती टाईमावर बट ती लेट आली आणि पोचायला 2 मिनटं लेट झाला आणि माझ्या समोरून अशी बस निघून गेली. सो मला खूप वेळ नाही, थोडाच वेळ थांबावं लागलं. येस, माय फ्रेंड स्नेहा. तर मला थोडा वेळ थांबायला लागलं आणि त्याच्यानंतर मला दुसरी बस मिळाली आणि त्यात खूप जास्त ट्रॅफिक होतं. सो मला पोचायला तर खूप उशीर झालाय. आणि मी आता येते 9ला, डॉट 9ला इथे पोहोचते. ही आता जरा मोठी माणसं आहे, मी अजून इंटर्न आहे. असं काही नाहीये. होतं हो, ठीक आहे. माझी पार्टी बाकी आहे, पण बाय हा अजून माझी सॅलरी पण बाकी आहे ना. इधर जहर खाने का पैसा नहीं है तो आधी दान केल्यावरती आपल्याला पुण्य भेटतं, आता आधीच नाही भेटायचं. एक्स्ट्रा क्रेडिटेड टू युअर अकाउंट असे. होप सो. हो, येईल डोंट वरी. तर येस, आता आम्ही एक छोटूसा कॉफी ब्रेक घेतोय आणि हे माझा 4th टाइम आहे आल्यापासून. कॉफीचा हा, एक आमच्या आणि friend सोबत, interns एक लोकं. वेदश्री सोबत, एक माझ्या फ्रेंड सोबत, आता एक सिनियर सोबत. आणि गाईज, हा व्ह्यू आहे माझ्या ऑफिसमधून. खूप छान वाटतं. आणि त्या व्ह्यू सोबत ही मस्त गरम गरम कॉफी सुद्धा खूप छान आहे. दोन व्ह्यू आहे. हा त्याच्यापेक्षा सुंदर. अजून काय चाललंय स्नेहा? अजून काही नाही, मला अजून काही काम नाही. ट्रेनिंगच कम्प्लीट करते माझी वरती. ट्रेनिंगचे पिरियड एन्जॉय करून घ्यायचे असतात. हो, म्हणूनच 4-4दा बाहेर फिरते. आधी तर कुणाच्या एंगेजमेंटला गेलेलीस तू? माझ्या आत्याच्या मुलगी. तिच्या आत्याच्या मुलीच्या एंगेजमेंटला गेलेली. हे तर जाऊ दे, मी काय म्हणले माहिती का, माझ्या सांगायचं होतं की मला सुट्टी पाहिजे. म्हणजे माझ्या टीम्सला काय बोलले, माझ्या आत्याच्या सख्खी मुलीचं एंगेजमेंट आहे. सख्या मुली. इतकं असले मलाच रिअलाइज नाही झालं मी किती चुकीचं बोला. त्याची सख्खी मुलगी असं म्हणायचं की सख्ख्या आत्याच्या मुलीची एंगेजमेंट आहे. कधी कधी होतं. काय करणार. आणि लिटरली ही संडेला बसली असेल गाडीत आणि मंडेला आली आणि मंडेला आल्या आल्या ऑफिसला परत आली. सकाळी मज्जा येते इथे मला आल्यावर तुझ्यासोबत. तू नाही आली की मला खूप बोर होतं. मला पण यार, मग येत जाणार रोज माझ्यासाठी. बघ मी किती चांगलं तुला रिक्वेस्ट करते, यायला पाहिजे. आता ही काही उद्यापासून रोज यायला पाहिजे. तुम्हीच माझे कंटेंट हा ना, मग मी तेच म्हणते, रोज मी रोज असते इथे 9 to 6 अवेलेबल. सॅटरडे असेल तर त्या दिवशी पण यायला रेडी आहे. बोले क्वेश्चन विचारायचं. जजचा मुलगा आहे लॉयर. जजचा मुलगा लॉयर. हा, आणि लॉयरचे पप्पा आहेत इन्स्पेक्टर. कसं पॉसिबल आहे? पॉसिबल कसं आहे? दिस क्वेश्चन मेक सेन्स. कसं आहे? नीट ऐक. जजचा मुलगा लॉयर, लॉयरचे पप्पा इन्स्पेक्टर. देन हु इज द जज? इन्स्पेक्टर. नाही, जज आणि इन्स्पेक्टर सेम कसे राहू शकतात? असं कसं होऊ शकतं? तुला टाइम पाहिजे काय? मी सांगू नको, थांब. एक मिनिट, दोन. नाही आहे, तुला जर मी आन्सर सांगितलं तर म्हणजे अरे यार माझ्या डोक्यात काय असं होईल. तुला माहितीये खरं? मला असं वाटतं मम्मी. जज मुलगी नाही राहू शकत का? आता ती बोलली जजची काय मुलगा. हा, सो इट कॅन बी अ फिमेल. सो ह्यावरून कळतं की आपण किती नाही मुलींना कमी समजतो. hours later. येस, जेवण झालंय आमचं. आता आम्ही चाललोय वॉकला. आणि 1:06 झाली आहे. सॉरी, 10 मिनिटं झाली आहे.
आणि आम्ही 2 वाजेपर्यंत टाइमपास करणार. या 2 वाजता जेवण तर आमचं 15 मिनिटात होतं, हा पण आम्हाला टाइमपास करायचं असतो 1 घंट्याचा. येस. ही मुलगी बघा गाईस, एकटी जाती टीम सोबत, आमच्या सोबत तरी येत नाही, आता यायला लागली. आणि हीच ती मुलगी जिने आम्हाला दगा दिला आज. कसला टगार धोका धोका धोका. जेवायला येते म्हणून नाही आले. पार्टी दिली तुझी आधी हा जाऊन पार्टी कधी देणार आहे ते सांगा ती. तुम्ही तू आणि हे बघा गाईज आमचं वुमन एम्पॉवरमेंट. छान दिसत यार सगळे, भारीच. किती मोठा फोड आलाय. स्किन सध्या तर चांगली दिसते. चलत मैं अपनी फेवरेट चलत बोला. हा. आम्ही नाही का ग अशी कशी बोलते. जण होतो आम्ही, 8-9 मुली होतो, तर आम्ही व्हिडिओ काढतोय काही पण असेच रॅन्डम. आणि आमचं काम सोडून तू सवय बोलू मग मी इज्जत काढल्यावर अजून परत वाईट वाटेल. नाही असं वाटतं ते क्यूट आहे बिचारी क्यूट. नो दिस टाइप ऑफ शिट रिव्ह्यूज. ओके चलो. ये दुसरा ग्रुप. ज्ञानाला दिसत नाहीये. काय चाललंय तुमची ब्लॉगिंग आता. काहीच नाही, अशीच काय रॅन्डम. बोलतेस तू. काय सांगतेस सांगते आपल्या वॉक बद्दल सांगतेस का काय. येस, टाइमपास चाललाय म्हणून. आपको कुछ बोलना है अंजलि, बट मराठी में बोलना पड़ेगा. मराठी मराठी बोल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. लँग्वेज मुझे मराठी येती नाही. मला मराठी मला मराठी येत नाही. येस. सॉरी फॉर माय मराठी. मीम्स हा. बघितलेत का ज्यांना मराठी येत नाही त्यांना शिव्या शिकवतात. गाली आती है. नाही वो इधर नाही बोलना. गाली आती है. आता आम्ही 7-Eleven चाललोय आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खाणार आहे एकदम मस्त. एवढ्या उन्हामध्ये आता साऊथ जास्त अलीकडं, ऊन आहे, एवढ्या उन्हामध्ये मस्त आईस्क्रीम चटके बसतात ते, लिटरली चटके. गाईज से हाय. बघा ते मागचे बघा 3 जण. हाँ वो अपनी दुनिया में मस्त है. COEPNs. काय केलंस आता तू वेदश्री? मला दुपारी 2-2:30 वाजताची मीटिंग करायची होती. मी रात्री 2:30 वाजता मॅनेजर. आणि हिचे मॅनेजर सगळं ऑब्झर्व करतात. अरे यार त्यांना आता हे पण कळेल, हिला टाइम पण नाही कळत क्लॉकचं. अरे नहीं ही विल बी लाइक किसको मैंने हायर किया. जेनजीज. चुप बस यार. और 50 रुपया कट ओवर. जोरात बोल, नाही ऐकू नाही येणार आहे. Nice. तू का नाही घेते? तुम्ही का नाही घेते? तू घे ना, ऍटलीस्ट कॅन्डी त्याच्यासारखी. 2 minutes later. आईस्क्रीम गाईज, न्यू फ्लेवर आल्मंड क्रंच. मी फर्स्ट टाइमच खातीये, बट खूप छान लागतोय तो. आईस्क्रीम आईस्क्रीम खूप छान आहे. नवीन फ्लेवर आहे, नवीन असेल, मी खूप दिवसांनी ट्राय करते. खूप छान आहे. क्रश आल्मंड क्रश. आम्ही मागचे 2-3 दिवस झालं मॅच करतोय. आज पिंक, काल ग्रेइश होता. फक्त लाईट डार्कचा असा फरक पडतो. शेडचं कलर एकच. येस. चलो आता आमचं आईस्क्रीम खाऊन झालंय. आता जायचं आहे आम्हाला वरती. सगळ्यांचे मॅनेजर दिसायला लागले, स्पेशली माझे. खाताना दिसले ते काही पण असं मला बघतात ना, म्हणतात हा म्हणूनच कळतं की ऑफिस मधून एवढं का कमी व्हायला लागलंय. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? एवढं घेतेस तू? चलो मला एवढं खाते ती. नाही तुझं यार. मॅनेजरचं म्हणणं आहे, माझं नाही. ती थोडंच खाते माझ्यामध्ये तरी. मी काहीच Managerचं खात म्हणते, नाही. हीच सगळं घेऊन जाते.
आमच्या ना ऑफिसमध्ये इव्हेंट झालेला प्री जश्न ॲक्टिव्हिटीज आणि इथे बघा साक्षी. तर त्या इव्हेंटमध्ये आम्हाला बॉटल पेंटिंग्स करायचे होते आणि इथे ते मधलं बघा गाईज साक्षीने केलं होतं ते इतकं क्यूट होतं. असे पेंग्विन्स होते हे 2 आणि परफेक्ट कलर वगैरे त्यांनी चूज केलं होतं. मला खूप आवडलं आणि ते साईडचे 2 माझे होते जे काही मला इतके खास आवडले नाही. बट ठीक आहे आणि कॉफीचा ब्रेक ऑफकोर्स. आणि हा व्हिडिओ ना मी माझ्या एका फ्रेंडला काढायला लावलेला. त्याला म्हणलेलं आमच्यासोबत मागं मागं चालत ये. तर त्यांनी एकाच जागेवर उभं राहून काढलाय.